1960 नंतर ठिबक सिंचन पद्धतीच्या रचनेबाबत बरीच चालना मिळाली असली तरी इसवी सन 1860 सालीच जर्मन शास्त्रज्ञांनी मातीच्या भाजलेल्या पाईपने पाणी देण्याच्या प्रयत्नातून पद्धतीची सुरुवात केली। या पद्धतीचे खरे श्रेय इस्रायलच्या ब्लास या शास्त्रज्ञास द्यावे लागेल, कारण ब्लासने सन 1952 मध्ये कमी घनतेच्या पॉलिथिलीन पाईपचा वापर करून कमी दाबाची ठिबक सिंचन पद्धत विकसित केली। ठिबक सिंचन पद्धतीचा वापर त्या काळी प्रामुख्याने युरोपमध्ये हरितगृहांमध्ये केली जात होती। सन 1960च्या दशकापर्यंत या पद्धतीचा अवलंब फारच सीमित होता, परंतु त्यानंतर इस्रायल या देशात फळझाडे, भाजीपाला तसेच इतर पिकांकरता ही पद्धत विकसित झाली। भारतात ठिबक सिंचनावर संशोधन व प्रात्यक्षिक सन 1970 पासून सुरू झालेले असले तरी ठिबक सिंचनाखाली पिके मूलतः 80च्या दशकातच घेणे सुरू झाले। ठिबक सिंचनाचे फायदे व मर्यादा। ठिबक सिंचनाचे फायदे: पिकाला आवश्यक तेवढेच पाणी प्रवाहावर नियंत्रण ठेवून देता येते। पाण्याची 30 ते 60% बचत होते। प्रवाही सिंचनाने लागणाऱ्या पाण्यात या पद्धतीने 2 ते 2.5 पिकाला पाणी सारख्या प्रमाणात वितरित केले जाते। फक्त पिकालाच पाणी दिले जात असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो। प्रवाही सिंचन पद्धतीला लागणारा रानबांधणीचा खर्च वाचवता येतो। हवेच्या वेगाचा या पद्धतीवर परिणाम होत नाही। पिकांच्या मुळांना हवा, पाणी, अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात मिळत असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते। सपाटीकरणाची आवश्यकता भासत नाही। ऊर्जा व मजुरी खर्चात बचत होते। उत्पादनात 10 ते 30% वाढ होऊन उत्पादित मालाची प्रत सुधारते। पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो। सर्व प्रकारच्या जमिनीत या पद्धतीचा वापर करता येतो व जमिनीची धूप होत नाही अथवा पाणी साचत नाही। ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ठिबक सिंचन पद्धतीतील घटक व कार्यतत्त्वे। ठिबक सिंचन पद्धतीमध्ये प्रामुख्याने खालील घटकाचा समावेश होतो: विद्युत मोटर आणि पंपसेट। पंपाची निवड करताना आवश्यक असलेला प्रवाह व लागणारा एकूण दाब विचारात घ्यावा लागतो। सामान्यतः याकरता सेंट्रिफ्युगल पंप किंवा सबमर्शिबल पंपाची निवड करावी लागते। मुख्य नियंत्रक: या ठिकाणी गाळण यंत्र, खताची टाकी व संयंत्र, दाबमापक, पाणी मोजण्याचे यंत्र तसेच पाणी नियंत्रणासाठी निरनिराळ्या झडपा इत्यादी बसवलेले असते। खालील छायाचित्रात ठिबक सिंचनाचे मुख्य नियंत्रण दर्शवलेले आहे। नॉन रिटर्न झडप: ही झडप मुख्य नियंत्रकामध्ये सर्वात प्रथम बसवलेली असते। ही झडप गाळण यंत्रणा ही ठिबक सिंचन पद्धतीतील सर्वात महत्त्वाचा घटक असून यात प्रामुख्याने जाळीचे, वाळूचे आणि चकतीचे गाळण यंत्र वापरले जाते। प्राथमिक गाळणी, दुय्यम गाळणी करायची असल्यास 2 वेगवेगळ्या प्रकारचे गाळण यंत्र सुद्धा वापरतात। गाळण यंत्राचे विविध प्रकार दाखवले जातात। जाळीचे गाळण यंत्र: यात पाणी 120 ते 150 मिलीच्या जाळीतून गाळले जाते। पाण्यातील काळी, कचरा, मातीचे सूक्ष्म कण व इतर घाण जाळीत अडकवून गाळलेले स्वच्छ पाणी स्वच्छ केले जाते। लहान व पाणी गढूळ असल्यास याच्या सोबतीला अजून एक गाळण यंत्र वापरावे। हे गाळण यंत्र धातूचे आणि प्लास्टिकचे सुद्धा उपलब्ध आहेत। वाळूचे गाळण यंत्र: या गाळण यंत्रात असलेल्या वाळूतून पाणी सोडले जाते व गाळून जाते। पाण्यातील कचरा वाळूवर अडकून पडतो। ही वाळू नदी-नाल्यांतील सर्वसामान्य वाळू नसून विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या आकाराची अणकुचीदार कणांची वाळू असते। पाण्यात जास्त प्रमाणात शेवाळ, सेंद्रिय पदार्थ, बॅक्टेरिया वगैरे असल्यास हे गाळण यंत्र वापरावे। तर ते पाण्याचा स्रोत उघडा होत असेल तेथे वाळूचे गाळण यंत्र वापरावे। जेथे वाळूचे व जाळीचे दोन्ही गाळण यंत्र लावायचे असतील तेथे वाळूचे गाळण यंत्र प्राथमिक गाळणासाठी वापरावे। चकतीचे गाळण यंत्र: या गाळण यंत्रात सूक्ष्म चर असलेल्या पातळ प्लास्टिकच्या चकत्या एकावर एक ठेवून पाणी गाळण्यासाठी वापरल्या जातात। चरांच्या आकारानुसार वेगवेगळ्या रंगाच्या चकत्या उपलब्ध आहेत। यात पाणी चकत्यांच्या बाहेरून आत येते व पाण्यातील कचरा फिल्टरच्या चकत्याच्या बाहेर व चरामध्ये अडकतो। दाबमापक: याचा उपयोग संचात पुरवलेल्या पाण्याचा दाब मोजण्यासाठी केला जातो। साधारणतः ठिबक सिंचन चालवण्याकरता
1 ते 1.5 किलो प्रति चौरस सेंटीमीटर एवढ्या दाबाची गरज असते। तसेच फिल्टरच्या अगोदर हा दाब 1.5 ते 2 किलो प्रति चौरस सेंटीमीटर इतका असावा। पाईपमधील पाण्याच्या दाबावरून खत संयंत्र ठिबक सिंचनातून खत पुरवठा करण्यासाठी बायपास टाकी, वेंचुरी पंप, पिस्टन किंवा डायफ्राम पंप तसेच कमी अश्वशक्तीच्या विद्युत पंपाचा वापर करतात। विविध प्रकारचे खत संयंत्र पुढील प्रमाणे बायपास टाकी। बायपास पद्धतीमध्ये मुख्य सिस्टीमची झडप बंद करून काही पाणी खताच्या टाकीत सोडावे। हे पाणी टाकीत ठेवलेल्या खतात मिसळते व नंतर मुख्य सिस्टीममध्ये सोडले जाते। साधारणपणे द्रवरूप खत असल्यास खताच्या आकारमानाच्या 4 पट पाणी सोडावे व घनरूप खते असल्यास यापेक्षा जास्त पाण्याच्या प्रवाहाची गरज असते। उदाहरणार्थ जर 10 लिटर क्षमतेची टाकी असेल व 20 मिनिटांमध्ये खत द्यायचे असेल तर पाण्याचा प्रवाह 10×4/20 18 लिटर प्रति मिनिट एवढा आवश्यक आहे। या पद्धतीत खताची तीव्रता वेंचुरी पंप हा पंप पाण्याच्या दाबामधील फरकावर चालतो। यात निमुळत्या होत जाणाऱ्या भागात पाणी शिरताना प्रवाहाचा वेग वाढतो व तिथे पोकळी निर्माण होते। या दाबातील फरकामुळे बकेटमधील द्रावण आत ओढले जाते। खते ओढण्याचा दर हा वेंचुरीमधून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी जास्त करून नियमित करता येतो। पिस्टन पंप या पंपाकरता वेगवेगळ्या ऊर्जेची गरज नाही। पंप मुख्य पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबावर चालतो। या पंपाच्या साहाय्याने खत सरळ मुख्य पाईपलाईनमध्ये सोडता येते। पंप चालू कमी अश्वशक्तीचा विद्युत पंप थेट मुख्य पाईपलाईनमध्ये खते देण्याकरता कमी अश्वशक्तीच्या विद्युत पंपाचा वापर करता येतो। एक नॉन रिटर्न्स व्हॉल्व्ह वापरला जातो जेणेकरून पाईपलाईनमधील पाणी खताच्या बकेटमध्ये परत येणार नाही। नियंत्रण झडपा या झडपामुळे पाण्याचा प्रवाह, दाब यावर नियंत्रण ठेवता येते। तसेच शेतातील ज्या भागाला पाणी द्यायचे असेल त्याच दिशेला पाणी देता येते। बायपास झडप जर आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पंपामधून मिळत असेल किंवा पाण्याला दाब गरजेपेक्षा जास्त निर्माण होत असेल तर जास्तीचे पाणी या झडपेद्वारे पुन्हा विहिरीत अथवा टाकीत सोडता येते आणि आवश्यक तेवढाच प्रवाह व दाब मिळवता येतो। बॅक फ्लॅश झडप ही झडप वाळूचे गाळण यंत्रात जोडलेली असते। वाळूचे गाळण यंत्र साफ करण्यासाठी या झडपेचा उपयोग होतो। ही झडप उघडून मुख्य वाहिनीवरील नियंत्रक झडप बंद केल्यास वाळूच्या टाकीत पाणी उलट्या दिशेने म्हणजे खालून वर वाहते। यामुळे वाळूत अडकलेली घाण उलट प्रवाहावर वर येऊन झाकणाद्वारे व बॅक फ्लॅशद्वारे काढून टाकता येते। मुख्य नलिका मुख्य नलिकेचा उपयोग पंपापासून उपमुख्य नलिकेपर्यंत पाणी नेण्यासाठी होतो। या नलिकेचा व्यास हा दाब, एकंदर दाबाची उंची, उतार, पाण्याचा प्रवाह इत्यादी बाबी विचारात घेऊन ठरवावा लागतो। मुख्य नलिका शक्यतो जमिनीमध्ये 60 ते 90 सेंटीमीटर गाडलेली असावी जेणेकरून आंतरमशागतीस अडथळा निर्माण होणार नाही। याकरता PVC किंवा HDPE पाईपचा वापर करावा। मुख्य नलिकेकरता 63, 75, 90 मिलीमीटर व्यासाचे व 4 किंवा 6 किलोमीटर प्रति चौरस सेंटीमीटर दाबाचे पाईप वापरतात। तसेच मुख्य नलिका शेताच्या उतारास आडवी टाकावी। उपमुख्य नलिका मुख्य नलिकेतील पाणी उपमुख्य नलिकेद्वारे वितरिकेपर्यंत पोहोचवले जाते। उपमुख्य नलिकेसाठी PVC किंवा HDPE पाईपचा उपयोग केला जात असून याकरता दोन्ही किंवा एका बाजूस ग्रेमोटेक ऑफच्या साहाय्याने वितरिका जोडलेल्या असतात। तसेच उपमुख्य नलिकेच्या सुरुवातीच्या टोकाला दाब व प्रवाह नियंत्रित करण्याकरता नियंत्रण झडप व शेवटी फ्लॅश व्हॉल्व्ह जोडलेले असतात। फ्लॅश व्हॉल्व्ह उघडून उपमुख्य नलिका स्वच्छ करता येते। वितरिका उपमुख्य नलिकेतील पाणी वितरिकेद्वारे संपूर्ण शेतात पोहोचवले जाते। या नळ्यांवर ड्रिपर अथवा तोट्या बसवलेल्या असतात। दोन वितरिकांमधील अंतर हे झाडांच्या ओळीमधील अंतरावरून ठरवले जाते। वितरिका मुख्यत्वे करून LDPE किंवा LLDPEच्या 12, 16 आणि 20 मीटर व्यासाच्या व 2.5 किलो प्रति चौरस किलोमीटर दाबाच्या
असतात. जमिनीचा उतार पाहून वितरिका शक्यतो समपातळीत किंवा उतारास आडव्या टाकाव्यात. वितरिकेचा व्यास ठरवताना त्यावर असलेल्या तोट्या यांचा प्रवाह, वितरिकेद्वारे होणारा पाण्याचा दाब, वितरिकेची लांबी इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात. ड्रिपर्स किंवा तोट्या. वितरिकेस ठराविक अंतरावर तोट्या बसवल्या जातात. या तोट्यामार्फत पाणी कमी दाबाने थेंबाथेंबाच्या रूपाने बाहेर पडते. याला ड्रिपर अथवा इमिटर असेही म्हणतात. सर्व तोट्या वितरिकेच्या एका बाजूस लावून त्यांची तोंडे किंवा छिद्रे जमिनीच्या वर ठेवावीत. या छिद्रामध्ये मातीचे बारीक कण जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ड्रिपर्स अथवा तोट्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. त्यांचे वर्गीकरण करता येते. दाब नियंत्रण. दाब नियंत्रणावरून 2 प्रकारचे ड्रिपर्स उपलब्ध आहेत. दाब नियंत्रण न करणारे, दाब नियंत्रण करणारे. दाब नियंत्रण न करणारे ड्रिपर्स वापरण्यास वितरिकेच्या लांबीवर मर्यादा येते, अन्यथा ड्रिपर्समधून प्रवाह कमी जास्त मिळू शकतो. दाबाच्या ठराविक फरकामधील टप्प्यामध्ये समप्रमाणात प्रवाह मिळवण्याकरता दाब नियंत्रित तोट्या वापरतात. म्हणून उंच सकल जमिनीकरता या अतिशय उपयुक्त ठरतात. हे ड्रिपर्स महाग असले तरी यांच्या वापरामुळे जास्त लांब अंतराच्या वितरिका टाकता येतात. त्यामुळे पर्यायाने उपनलिकासाठी लागणारा खर्च कमी करता येतो. वितरिकेवर बसवण्याची पद्धत. ड्रिपर हे वितरिकेवर कशा प्रकारे बसवले आहेत यावरून त्यांचे साधारणतः 3 प्रकार पडतात. वितरिकेवर बसवलेले ड्रिपर. हे ड्रिपर वितरिकेच्या वर बसवलेले असते. त्या ड्रिपरला खालच्या बाजूने खाच असलेले शंकू असतो व हा शंकू वितरिकेच्या आत बसवतात. हे ड्रिपर 2, 4, 6, 8 व 10 लिटर प्रति तास या प्रवाह दरात उपलब्ध आहेत. वितरिकेच्या मध्यात बसवलेले ड्रिपर. हे ड्रिपर दंडगोलाकार असते. हे ड्रिपर वितरिका कापून आवश्यक त्या ठिकाणी बसवावे लागते. हे ड्रिपर 1, 2, 4 व 8 लिटर प्रति तास या प्रवाहात उपलब्ध आहेत. वितरिका जोड तुकडा. वितरिका जोड तुकड्याच्या साहाय्याने वितरिकेचा एक भाग दुसऱ्या भागास जोडता येतो. एखाद्या वेळेस खार, उंदीर अथवा अन्य काही कारणाने वितरिकेस इजा झाली असल्यास अथवा वितरिका कापली गेली असल्यास तेथे सरळ छेद देऊन वितरिका जोड तुकड्याने ते 2 भाग जोडता येतात. वितरिकेची लांबी वाढवण्याकरता वितरिका जोड तुकड्याचा उपयोग करतात. फ्लॅश वाल्व. हा वाल्व मुख्य नलिका व उपमुख्य नलिकेच्या शेवटच्या टोकावर बसवलेला असतो. मुख्य व उपमुख्य नलिका साफ करण्याकरता याचा उपयोग होतो. एंड प्लग. वितरिकेचे शेवटचे तोंड बंद करण्याकरता एंड प्लगचा वापर करतात. एंड प्लग हा इंग्रजी ओ किंवा इंग्रजी ते 8च्या आकाराचा उपलब्ध आहेत. वितरिका साफ करण्याकरता एंड प्लग काढून वितरिकेतून पाणी बाहेर सोडावे. PVC फिटिंग व इतर फिटिंग. ठिबक सिंचन संच बसवताना मुख्य नलिका, उपमुख्य नलिका वितरिकी शेतावर पसरवताना व जोडताना किरकोळ PVC सामानाची गरज असते. उदाहरणार्थ रिशूडर, टी, बेंड, एल्बो, सॉकेट्स, कपलर इत्यादी. ठिबक सिंचन संचास लागणारे फिटिंग. स्ट्रेट कनेक्टर 2 वितरिका जोडण्यासाठी. टी कनेक्टर 3री वितरिका जोडण्यासाठी. मायक्रोट्यूब व कनेक्टर झाडापासून अंतरावरील 3रे व 4थे ड्रिपर जोडण्यासाठी. वितरिका पंच टोचा वितरिकेवरील ड्रिपर्स बसवण्यासाठी छिद्रे करण्याकरता. रिड्युसर PVC मोठ्या व लहान व्यासाचा पाईप जोडण्यास. टी PVC एका पाईपवरून दुसरा पाईप जोडण्यासाठी. बेंड एल्बो पाईपलाईन वळवण्यासाठी. कपलर सर्किट्स 2 पाईप जोडण्यासाठी. ठिबक सिंचनचे विविध प्रकार व उपयुक्तता. ठिबक सिंचन पद्धतीचे विविध प्रकार. ठिबक सिंचन पद्धत निवडताना संपूर्ण बाबींचा विचार करावा लागतो. पीक किंवा फळझाडांचा प्रकार, ड्रिपरमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग व पाण्याची प्रतवारी, जमिनीच्या प्रकारानुसार भिजवण्याचे क्षेत्र इत्यादी. ठिबक सिंचन पद्धतीचे प्रामुख्याने 5 प्रकार होतात. भूपृष्ठावरील ठिबक सिंचन. या प्रकारची पद्धत विशेषतः जास्त अंतराच्या फळबागासाठी वापरली जाते. कमी अंतराच्या पिकासाठी वापरल्यास भांडवली खर्च जास्त येतो. पीक अथवा फळझाडाच्या ओळीमध्ये उपनळ्या किंवा वितरिका पसरवल्या जातात. त्यावर बसवलेले तोटीद्वारा अथवा सूक्ष्म नळीद्वारे पडणाऱ्या पाण्याचा वेग साधारण दर तासी 2 ते 10 लिटरचे दरम्यान असू शकतो. भूमिगत ठिबक सिंचन. या पद्धतीमध्ये पाणी हे
वितरिकेस असलेल्या सूक्ष्म छिद्राद्वारे जमिनीच्या भूपृष्ठाखालील काही खोलीवर दिले जाते. मुळांचा फक्त कार्यक्षम थरच भिजला जातो. भूमिगत ठिबक सिंचन पद्धतीत वितरिका 10 ते 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत जमिनीत गाडल्या जातात. धार स्वरूपात ठिबक सिंचन किंवा बबलर सिस्टीम. या पद्धतीत पाणी थेंबाच्या रूपाने देण्याऐवजी धारेच्या स्वरूपात पिकाच्या अथवा फळझाडाच्या बुंद्याजवळ आळ्यामध्ये किंवा वाफ्यामध्ये तोटीद्वारे रायझर ट्यूब पाणी सूक्ष्म फवाऱ्याद्वारे दिले जाते. या पद्धतीचे समप्रमाणात पाणी देण्याची कार्यक्षमता ही काही प्रमाणात वातावरणातील हवेच्या वेगावर अवलंबून असते. या पद्धतीत तोट्याद्वारे पडणाऱ्या पाण्याचा वेग सामान्यतः 30 ते 60 लिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो. द्विस्तरीय नलिका ठिबक सिंचन किंवा बायवॉल. या पद्धतीत उपनळ्या 6, 9, 12, 18 सेंटीमीटर अंतरावर छिद्रे असून हा पाईप दुहेरी असतो. या पद्धतीत जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक रुंदीचीच पट्टी भिजवली जाते. सध्या या प्रकारची पद्धत कमी अंतराच्या ऊस तसेच भाजीपाल्याच्या पिकासाठी उपयुक्त आहे. विविध पद्धतीचे फायदे. भूपृष्ठावरील ठिबक सिंचन आखणी व बसवण्यास सुटसुटीत व सोपी आहे. भूपृष्ठावर उपनळ्या व तोट्या असल्यामुळे देखभाल करण्यास सोयीस्कर ठरते. सूक्ष्म नळ्या व किंवा तोट्या खराब झाल्या तर साफ करता येतात किंवा बदलता येतात. स्वतंत्ररित्या प्रत्येक तोटीचा प्रवाह कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मोजून तपासून पाहता येणे शक्य होते. भूमिगत ठिबक सिंचन जमिनीत उपनळ्या गाडल्या गेल्यामुळे जमिनीची मशागत व्यवस्थित करता येते. भूपृष्ठाखालील उपनळ्या असल्यामुळे वातावरणाचा परिणाम उपनळ्यावर कमी होऊन संचाचे आयुष्यमान वाढते. कमी अंतरावरच्या फळझाडांसाठी अथवा भाजीपाल्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. भूपृष्ठावरील होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. धार स्वरूपाची ठिबक सिंचन पद्धत बसवण्याची सोपी, दुरुस्तीचा खर्च कमी, देखभाली सोयीस्कर, टिकाऊ तसे तुलनात्मकरित्या भांडवली खर्च कमी. सूक्ष्म फवारेद्वारे ठिबक सिंचन जास्त अंतरावरील फळझाडांसाठी उपयुक्त, देखभाली सोपी, दुरुस्तीचा खर्च कमी, हलक्या जमिनीसाठी उपयुक्त. द्विस्तरीय नलिका ठिबक सिंचन किंवा बायवॉल आखणी व बसवण्यास सोपी व सुटसुटीत आहे. कमी अंतराची पिके तसेच भाजीपाल्यासाठी उपयुक्त आहे. पुढीलप्रमाणे फळझाडांसाठी ठिबक सिंचन तसेच कांद्यासाठी केनवॉल आहेत. फळझाडांसाठी केनवॉल, कांद्यासाठी भाजीसाठी ठिबक सिंचन. ठिबक सिंचन आखणी व आराखडा. शेतामध्ये ठिबक सिंचन बसवायचं असल्यास सर्वोत्तम पाण्याची उपलब्धता विचारात घ्यावी. याकरता साधारणपणे ठिबक संचाद्वारे पिकांना द्यायची खते, पाण्यात विरघळणारी घन अथवा द्रवरूप खते सूक्ष्म सिंचनाद्वारे दिली जातात. खते हाताळण्यास सोपी व सुलभ असावीत तसेच किमतीने परवडणारी असावीत. नत्रयुक्त खते. जमिनीत नत्राची उपलब्ध इतर अन्नद्रव्यांच्या तुलनेत कमी असते, कारण नत्राच्या काही रूपाचा पाण्यावाटे जमिनीच्या खालच्या थरात निचरा होतो व वायुरूपात ती हवेत उडून जातात. ठिबक संचाद्वारे पिकाच्या वाढीनुसार जास्तीत जास्त हप्त्यात दिल्यास खतांचा ऱ्हास कमी होतो. युरिया, अमोनियम सल्फेट, स्फुरदयुक्त खते. सर्वसाधारणपणे सध्या बाजारात उपलब्ध असणारे स्फुरदयुक्त खते ठिबक सिंचनातून वापरायची शिफारस केलेली नाही, कारण यामुळे तोट्या बंद पडण्याचा धोका संपवतो. तसेच स्फुरदयुक्त खते ठिबक सिंचनातून देण्यासाठी निवडताना पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियमचा साठा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या दृष्टिकोनातून फॉस्फरिक आम्ल व मोनो अमोनियम फॉस्फेट याचा वापर करणे संयुक्तिक होईल. पालसयुक्त खते. पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट, फॉस्फेट ही खते ठिबक सिंचनातून वापरता येतात. जर पाण्याची विद्युत वाहकता 1 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असल्यास पोटॅशियम क्लोराईड ऐवजी पोटॅशियम नायट्रेट किंवा डाय पोटॅशियम हायड्रोजन फॉस्फेट वापरावे. ठिबक सिंचन संच, निगा व काळजी. ठिबक सिंचन हे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचे अतियोग्य साधन होय. या साधनाद्वारे आपले कार्य व्यवस्थितरित्या साध्य करण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडचणीचा योग्य प्रकारे अभ्यास करून ठिबक सिंचन संचाची योग्य निगा व काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन संचाचा नियमितपणे काळजी घेतल्यास संचाचे आयुष्यमान वाढते आणि पर्यायाने सुरुवातीचा खर्च जास्त असून ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. ठिबक सिंचन संच बसवल्यानंतर
घ्यावयाची काळजी. दाबमापक यंत्र. पावसाळ्यात दाबमापक यंत्रात पाणी जाऊन आतील भाग खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यावर पॉलिथिनचे किंवा टिनाचे आवरण घालावे. दाबमापक यंत्रातील काटा कार्य करीत नसल्यास समोरील काच उघडून काट्यास पूर्ववत करावे. गाळण संच. गाळण यंत्रणेवर अगोदर व नंतर बसवलेल्या दाबमापक यंत्रातील दाबात 10% जास्त फरक आढळल्यास गाळण यंत्रणा साफ करावी. वाळूची गाळण यंत्रणा. दररोज संच सुरू करण्यापूर्वी वाळूची गाळण यंत्रणा बॅकफ्लॅशिंग पद्धतीने साफ करावी. दर 8 दिवसांनी वाळूच्या गाळण यंत्राचे झाकण उघडून वाळूत हात फिरवून वाळू साफ करावी व बॅकफ्लॅश म्हणजे नेहमी पाण्याच्या प्रवाहाच्या उलटी दिशेने पाणी गाळण यंत्रात सोडावे. वाळूच्या गाळण यंत्रणामध्ये जी वाळू वापरली जाते ती विशिष्ट पद्धतीने तयार केलेली वाळू असल्याने जर वाळूची पातळी कमी झाली तर त्यामध्ये नदी नाल्याची वाळू न टाकता प्रमाणित केलेली वाळू टाकून तिची पातळी पूर्ववत करावी. चकतीचे गाळण यंत्र. वाळूच्या गाळण यंत्रणेप्रमाणेच ही यंत्रणा सुद्धा दर 8 दिवसांनी साफ करावी. या यंत्रणेमध्ये घाण गाळ हा 2 चकत्यांच्या मधील रेषेत अडकतो, त्यामुळे या चकत्यांचा संच पाण्याच्या प्रवाहात धरून हाताने व्यवस्थित साफ करावा, जेणेकरून चकत्यांच्या रेषामध्ये अडकलेली घाण निघून जाईल. जाळीचे गाळण यंत्र. या यंत्रामध्ये गाळ, घाण, काडी कचरा हा जाळीच्या वर जमतो, तसेच जाळीच्या सूक्ष्म छिद्रामध्ये अडकतो, त्यामुळे यातील जाळी काढून पाण्याचा प्रवाह धरून हाताने स्वच्छ करावे. मुख्य नलिका व उपमुख्य नलिका फ्लॅश वाल्व. काही वेळा गाळण यंत्रणा असून सुद्धा मातीचे वा शेवाळाचे सूक्ष्मकण मुख्य नलिका, उपमुख्य नलिका व वितरिकेमध्ये येतात. ड्रिपर हे नेहमी कशामुळे बंद पडते आहे हे ड्रिपर उघडून तपासावे. जर ड्रिपर हे सेंद्रिय पदार्थामुळे बंद पडत असेल तर त्याकरता कॅल्शियम हायपोक्लोराइड ब्लिचिंग पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराइड यांचा उपयोग करावा. त्यासाठी साधारणपणे छिद्रे बंद झाल्याची तीव्रता लक्षात घेऊन 30 ते 50 ppm मिलीग्रॅम लिटर या प्रमाणात ब्लिचिंग पावडरचे द्रावण संचातून पाठवून ते 1 तास संचामध्ये राहू द्यावे व त्यानंतर वितरिकेच्या टोकाशी क्लोरीनचे प्रमाण मोजावे. हे प्रमाण कमीत कमी जर 1 ppm एवढे असावे. जर कमी असेल तर वरील प्रक्रिया पुन्हा करावी व 24 तास संच बंद ठेवून पाणी सोडून धुवून घ्यावा. तसेच जर असेंद्रिय पदार्थामुळे म्हणजेच क्षार साचल्यामुळे तोट्या बंद पडल्या असल्यास 36% प्रवाही हायड्रोक्लोरिक आम्ल व 1 घनमीटर प्रति तास पाण्याच्या प्रवाहाकरता 1 ते 1.5 लिटर या दराने संचामधून पाठवावे, जेणेकरून वितरिकेच्या टोकाशी पाण्याचा सामू 3 ते 4 एवढा असेल. नंतर साधारणतः अर्ध्या तासाने पाणी सोडून संच स्वच्छ धुवून घ्यावा. रासायनिक प्रक्रिया करताना पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात. आम्ल किंवा क्लोरीनची प्रक्रिया करण्यासाठी खते देण्याच्या उपकरणाचा वापर करावा. इलेक्ट्रिक पंप, व्हेंच्युरी व हायड्रोलिक पंप. आम्ल पाण्यात मिसळण्याचे झाल्यास पाण्यात आम्ल टाकावे. आम्लात पाणी टाकू नये. क्लोरीन वायू विषारी असल्याने त्याची हाताळणी मातीगाराकडूनच करावी. रासायनिक द्रव्य पाण्यात सोडण्याची साधने ही हँडेलियम, ॲल्युमिनियम, पितळ, तांबे यांची नसावीत. ती साधने प्रतिबंधक पदार्थापासून उदाहरणार्थ PVC, काचेपासून बनवलेली असावीत. हातात नेहमी रबरी मोजे घालावेत. आम्ल प्रक्रियेसाठी आम्लाचा वापर संच सुरू झाल्यानंतर करावा. पंप किंवा संचाच्या कुठल्याही भागावर आम्ल पडू देऊ नये. हायड्रोक्लोरिक आम्लाचे ऐवजी सल्फ्युरिक आम्ल वापरले तरी चालेल, मात्र नायट्रिक आम्ल वापरू नये. आम्ल व क्लोरीन प्रक्रिया एकाच वेळी करू नये. आम्ल व क्लोरीन प्रक्रिया झाल्यानंतर संच स्वच्छपणे धुवून काढावा. शेवटी ड्रिपरचा प्रवाह मोजावा व तो योग्य आढळल्यास आम्ल प्रक्रिया चांगली झाल्याचे समजावे. न आढळल्यास वरील प्रक्रिया पूर्ण करावी. खार, उंदीर, कीटक यापासून ठिबक सिंचन संचास होणारे नुकसान. पाण्याच्या शोधात खारे पाणी, उंदीर, लॅटरल वितरका कुरतडतात आणि संचाचे नुकसान करतात. संच बंद असताना शेतात इतर ठिकाणी लहान भांड्यात पाणी भरून ठेवल्यास खारी त्यात पाणी पितात व संचाला इजा कमी पोचते. ठिबक सिंचन संच काही काळ बंद राहिल्यास कोळी वगैरे सारखे कीटक ड्रिपर्समध्ये जाळे करतात, त्यामुळे नंतर प्रवाह कमी मिळतो. म्हणून वारंवार ड्रिपर्स उघडून साफ करावे. कोरड्या जमिनीत बेळे करताना उंदीर किंवा घुशी या केनवाल अथवा वितरिका यांना कुरतडण्याचा संभव असतो. म्हणून अशा वेळी मध्ये मध्ये ठिबक सिंचन संचातून
पाणी सोडावे जेणेकरून आजूबाजूची जमीन ओली राहील. इतर वेळी घ्यायची काळजी. जर पाण्यात लोहाचे प्रमाण 3 ते 4 ppm अथवा जास्त असेल तर असे पाणी ठिबक सिंचनासाठी वापरू नये. त्यामुळे तोट्या बंद होण्याची संभावना जास्त असते. एक हंगामानंतर दुसऱ्या हंगामासाठी ठिबक सिंचन संच वापरात आणण्यापूर्वी त्यास गरजेनुसार आम्ल किंवा क्लोरीनची प्रक्रिया करावी. मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खते देण्याची यंत्रणा, पाणी मोजण्याची मीटर, गाळण यंत्रणा, मायक्रोट्यूब वापरात असल्यास तिचे वितरिकेमधील टोक हे 2 ते 3 इंच इतके आत असले पाहिजे, नाहीतर दाबाने ती बाहेर येऊ शकते. केनॉल वितरिकेच्या जवळपास काही जाळू नये, त्यामुळे वितरिकेस किंवा केनॉलला इजा होऊ शकते. वितरिकेला कधीही घडी पडू देऊ नये व तुटीची तोंडे नेहमी वरच्या बाजूस ठेवावी जेणेकरून त्यात मातीचे कण जाणार नाहीत. ठिबक सिंचन प्रणालीद्वारे रासायनिक खते देणे. ठिबक सिंचन प्रणालीद्वारा पिकाला रासायनिक खते देण्याचा प्रयोग केले वाचून या प्रणालीचे सर्व लाभ लक्षात येणार नाहीत. खरे तर अशा प्रकारे खते देता येणे हा या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा आहे. मात्र ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकाला रासायनिक खते देण्यासाठी ती निवडण्याच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी की ती खते पाण्यात पूर्णतः विरघळणारी असली पाहिजेत आणि त्यामुळे प्रणालीमध्ये क्षार साचून राहणार नाहीत. ठिबक सिंचन यंत्रणेमधून रासायनिक खताचे द्रावण सोडण्यासाठी जलबंधू प्रणाली तुम्हाला 2 पर्याय देते. रासायनिक खत टाकी, रासायनिक खत पंप. रासायनिक खत टाकी ही टाकी इपॉक्सी कोटेड स्टीलची बनवलेली असून सामान्यतः 50 लिटर धारण क्षमतेची असते. त्याहून मोठेही टाक्या मिळतात. या प्रकारे खत देण्यामागचे तत्व असे आहे की सिंचनात जाणाऱ्या पाण्याचा एक छोटासा वहाळ मुख्य लाईनपासून भिन्न दाब तयार करून विभागण्यात येतो. हे पाणी रासायनिक खत व त्याचे द्रावण साठवलेल्या टाकीत खालून वर चढते आणि असे होताना टाकीत टाकलेले रासायनिक खत व द्रावण पाण्यात मिसळून दुसऱ्या आउटलेटद्वारे ते खतयुक्त पाणी बाहेर पडते व त्या टाकीच्या खालच्या बाजूने मुख्य प्रवाहात वाहत जाते, जेथे पाण्याचा दाब टाकीतील पाण्याच्या दाबापेक्षा जास्त असतो. रासायनिक टाकीमधून खत देण्याच्या या पद्धतीत ऊर्जा कमी खर्च होतो, परंतु पाण्याचा रासायनिक खत टाकीचा उपयोग करताना पुढील मुद्द्याकडे लक्ष द्यावे. टाकी नेहमी स्वच्छ ठेवा आणि वापरात नसताना कोरडी ठेवा. टाकीच्या तोंडावर रासायनिक खत पडू देऊ नका. झाकण आणि रबर गास्केट घट्ट व टाकी तिच्या 2 किंवा 3 भागाहून अधिक भरू नका. रासायनिक खत देऊन झाल्यावर भरपूर पाण्याचे टाकी स्वच्छ धुवा. रासायनिक खताच्या टाकीद्वारा ॲसिड किंवा क्लोरीड सोडू नका. गंज चढतो असे वाटले तर ताबडतोब त्याकडे लक्ष द्या. रासायनिक खत पंप. थोडक्यात महत्त्वाचे, पिकाचे उत्पादन जास्तीत जास्त येण्यासाठी संबंधित शेतात पाण्याचे समान व सारख्या प्रमाणात वितरण होणे या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व आहे. सिंचन पाण्यातून आपण जेव्हा पिकाला रासायनिक खते घालतो तेव्हा तर या गोष्टीला खूप महत्त्व असते. व्हेंचुरी टाईप इक्विपमेंटने रासायनिक खते इंजेक्ट करण्यात पाण्याची पंपाची ऊर्जा
बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. म्हणून वेंचुरी पुरेशी कार्यक्षम नसेल किंवा डिझाईनच्या गणिताकडे दुर्लक्ष केल्यास शेतात ड्रिपरचे प्रेशर कमी पडून प्रणाली पाहिजे तेवढी कार्यक्षमतेने न चालण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नेहमी शेतातील प्रत्येक ड्रिपरला पुरेसे प्रेशर मिळेल याची काळजी घ्यावी. जलसिंचन पंप चालू करा. सिंचन प्रणाली स्थिर होऊ द्या. रासायनिक खत पंपाचा सक्शन स्ट्रेनर साध्या पाण्याने भरलेले आणि माफक खुणा असणाऱ्या बादलीत ठेवा. रासायनिक खत पंपाचा कट ऑफ व्हॉल्व्ह बंद करा. आय आणि ओ या ठिकाणचा दाब सारखा असेल याची खात्री करा. फर्टिलायझर व्हॉल्व्ह हळूहळू बंद करा. व्हॉल्व्ह बंद करताना आयच्या ठिकाणचे प्रेशर वाढेल आणि ओच्या ठिकाणचे कमी होत जाईल. आय आणि ओ या बिंदूच्या ठिकाणच्या दाबात जरूर तेवढा प्रेशर फरक तयार होईपर्यंत बंद करा. तो होताच पंप चालू होईल. सक्शन इंडिकेटर खाली गेला आणि श्वास सोडल्यासारखा आवाज ऐकू आला म्हणजे पंप चालू झाला असे समजावे. हा आवाज हवा खेचली जाण्यामुळे होतो. कट ऑफ व्हॉल्व्ह उघडा. रासायनिक खत पंप आता पुरा कार्यान्वित आहे. आवश्यक त्या दराने रासायनिक खत इंजेक्ट होण्यासाठी प्रेशर अंतर किती पाहिजे ते त्यात दिले आहे. फर्टिलायझर व्हॉल्व्हच्या मदतीने अंतर तयार करा. आवश्यक तेवढ्या दराने खत कसे द्यावे हे अनुभवावे तुम्हाला कळेल. आय आणि ओ या ठिकाणचे प्रेशर नोंद करा. त्या विवेकशीत इंजेक्शनसाठी जे तुमचे रेफरन्स प्रेशर आहे. पिकासाठी तयार केलेले रासायनिक खताचे द्रावण असलेल्या पिंपात रासायनिक खत पंपाचा सक्शन स्ट्रेनर टाकावा. तुम्ही कॅलिब्रेशन बरोबर केले असेल तर ठराविक वेळातच रासायनिक खत द्रावणाचा पुरवठा पिकाला झाला पाहिजे. अर्थात कॅलिब्रेशन बरोबरच अन्य डिफ्युजर तंत्रज्ञानाचा वापर करून पानाच्या प्रति चौरस मीटरला 6 ते 7 किलो निर्यातक्षम दर्जाची फलोत्पादनाची पद्धत. विविध फळांच्या उत्पादनाच्या तंत्रात शास्त्रीय दृष्टीने अजून काही बाबी भर घालणे आवश्यक आहे. आजच्या भरपूर पाणी व भरपूर खते या फलोत्पादनाच्या पद्धतीने काम केल्यामुळे प्रति किलो अधिक खर्च, उत्पादनाचा दर्जा कमी, उत्पादन मर्यादित, अयोग्य एकांगी पोषणामुळे झाडावरील विविध प्रकारचे रोग, त्यामुळे बागावर नष्ट होण्याचे प्रमाण, पाणी प्रश्न, जमिनीची खराबी अशा विविध समस्यांना बागायतदारांना सामोरे जावे लागते आहे. हे प्रश्न भविष्यकाळात आणखी गंभीर होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे हे शेती पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या सर्व अडचणीवर मात करेल अशा प्रकारचे द्राक्ष, डाळिंब, आंबा, सीताफळ, मोसंबी, काजू इत्यादी विविध फळांचे उत्पादन तंत्र 15 वर्षाच्या प्रयत्नातून विकसित केले आहे. आता अनेक बागायतदार शेकडो एकर क्षेत्रावर त्या तंत्राचा लाभ घेत आहे. या तंत्रात विकसित केलेल्या डिफ्युजरचा वापर केला जातो. त्या माध्यमातून गरजे इतके पाणी व योग्य मात्रेत खते जमिनीच्या खाली 10 ते 30 सेंटीमीटरच्या थरात 50% मुळांचे क्षेत्र भिजेल या पद्धतीने दिले जाते. त्यामुळे ठिबकच्या तुलनेत 60% इतकी पाण्याची बचत होते. 40% पाणी लागते व खताचा 30% इतकी बचत होते. या पद्धतीने मातीचा पोत कायम राहून निर्यातक्षम दर्जाची फळे वर्षानुवर्षे मिळतात. झाडाचे आरोग्य सुधारते. बागेचे व्यवस्थापन सोपे व कमी खर्चाचे होते. प्रगतशील बागायतदारांनी आपले कृषी तंत्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक विकसित केले पाहिजे. आपण पीक घेण्यासाठी शेतात जे काम करतो ते सर्व काम म्हणजे आपले कृषी तंत्र आणि कृषी तंत्राची सोपी व्याख्या करता येईल. आज आपल्या बागेत आपण वापरत असलेले कृषी तंत्र गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवातून विकसित झालेले आहे. त्यात कृषी विद्यापीठातील संशोधन, कृषी खात्यातील मार्गदर्शन, प्रगतशील बागायतदारांचे अनुभव, खाजगी संशोधन यांनी वेळोवेळी मैलाची भर घातलेली आहे. तरी देखील त्यात वैज्ञानिक दृष्टीने पाहता अनेक सुधारणांना वाव आहे. आजचे कृषी तंत्र वैज्ञानिक दृष्ट्या पूर्णतः विकसित होण्याच्या बाबतीत अनेक अडथळे आलेले आहेत. किंबहुना या कृषी तंत्रावर करून ते निरनिराळ्या टप्प्यात वापरण्याची शिफारस करावी लागेल किंवा नत्र, स्फुरद, पालाश बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आवश्यक आहे. हे हरित क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात लोकांना कळले नाही. त्यामुळे भारतातील जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव जाणवू लागला आहे. आर्थिक मर्यादा, आर्थिक कारणाने आवश्यक बाबीवर खर्च टाळावे लागतात. कालावधीत चांगल्या बाबीचे विस्मरण होणे. उदाहरणार्थ हरित क्रांतीच्या सुरुवातीला रासायनिक खतांच्या वापरामुळे चांगली उत्पादन वाढ मिळाली. त्यामुळे मधल्या काळात सेंद्रिय पदार्थ शेतात वापरणे याकडे दुर्लक्ष झाले. याशिवाय आपल्या बागेत प्रभावी असलेल्या अनेक दृश्य व अदृश्य नैसर्गिक प्रक्रिया किंवा घटकाचे अस्तित्व आपण विसरून गेलो आहोत आणि त्यांना गृहीत धरतो. त्यामुळे त्या तत्वांचा पुरेपूर फायदा करून घेता येत नाही. उदाहरणार्थ द्रवाभिसरण, केशाकर्षण, पुनरुत्सर्जन, बाष्पीभवन, जमिनीची जलधारण क्षमता, गुरुत्वाकर्षण, वनस्पतीतील रात्रीच्या वेळी होणारी चयापचय प्रक्रिया,
हवेचे आणि आपले रासायनिक प्रमाण कायम ठेवण्याची प्रकृती वगैरे वगैरे या सर्व तत्वांचे नियम तसेच त्यांच्या मर्यादा समजावून घेऊन त्याच्या पिकांच्या वाढीसाठी जास्तीत जास्त उपयोग डिफ्युजर तंत्रात करून घेतला जातो। त्यामुळे या तंत्राचा वापर करणारे बागेदार प्रति किलो खर्च कमी करून प्रति चौरस मीटर पानाच्या क्षेत्रफळापासून 5 ते 7 किलो दर्जेदार फळाचे उत्पादन घेऊ शकतात। आज आपल्या बागायतीत वापरले जात असलेले कृषी तंत्र सर्वसामान्यांसाठी असलेले कृषी तंत्र सुधारून ते जाणीवपूर्वक अधिक वरच्या पातळीवर नेणे आवश्यक आहे। डिफ्युजर तंत्रामुळे हे शक्य झाले। फळ पिकांची एकरी किंवा प्रति सीझन पाण्याची गरज। शेती बागायती पाण्याची गरज 3 प्रमुख कारणासाठी असते। पेशी जल म्हणून एकरावर उभ्या असलेल्या झाडांच्या फळात साठवण्यासाठी व गरज एकरी 40 ते 50 हजार लिटर असते। मुळांचे 50% क्षेत्र भिजवण्यासाठी जमिनीत वापसा स्थितीत मुळांना उपलब्ध होण्यासाठी साठा स्वरूपात असलेले ओलावण्याचे पाणी 50,000 ते 1,00,000 लिटर आपण शेती बागायतीत जमिनीचा वरचा 1 फुटाचा थराचा वापरत असतो। त्यामुळे तेवढेच भाग भिजवणे पुरेसे असते। पानाचे तापमान कायम हवेच्या तापमाना इतके ठेवण्यासाठी पानातून पाणी बाहेर टाकले जाते। त्यामुळे पर्णोच्चार म्हणतात। हे बाष्पीभवन दराच्या 12 ते 15% इतके असते। प्रति एकर 150 दिवसाच्या सीझनसाठी पानाच्या क्षेत्रप्रमाणे हे पर्णोच्चाराची गरज 5 ते 8 लाख लिटर इतकी असते। अशा प्रकारे फलोत्पादनाचा एक सीझन पूर्ण करण्यासाठी प्रति एकर 7.5 ते 9 लाख लिटर पाणी जमिनीत डिफ्युजरच्या सहाय्याने देणे आवश्यक असते। एकरी उत्पादन क्षमता आणि त्यासाठीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन। एकरी उत्पादन 2 बाबींवर अवलंबून असते। त्या 2 बाबी म्हणजे एकरी एकूण पानांचे क्षेत्रफळ किती आहे व दुसरी बाब म्हणजे फुल अवस्थेपासून फळांची काढणी होईपर्यंत काळात पानांची पर्णोत्पादनासाठी उचललेल्या पाण्यातून किती किलो अन्नद्रव्य उचलणे झाडाकडून केली। डिफ्युजर तंत्रात झाडांची आडवी वाढ करून घेऊन एकरी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पानावर पडेल अशी रचना करून घेतली जाते। तसेच या तंत्रात प्रति चौरस मीटर पानाच्या क्षेत्रफळाला 5 ते 7 किलो फळांचे उत्पादन घेण्याचे ठरवून ज्याप्रमाणे अन्नद्रव्य शोषणाचे व्यवस्थापन करायचे असते। बाग फुलावर आल्यावर झाडांनी घेतलेल्या अन्नद्रव्यापासून बनलेल्या बायोमासचा उपयोग मुख्यत्वे करून फळवाढीसाठी केला जातो। या नैसर्गिक प्रवृत्तीचा आपण या ठिकाणी उपयोग करून घेऊ शकतो। पानाच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात एकरी उत्पादन क्षमता असते। एकरी 2500 चौरस मीटर इतके पानाचे क्षेत्रफळ असेल तर त्यापासून 15 टन फळांचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट गाठता येते। 15 किलो नत्र स्फुरद पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यापासून 1 टन डाळिंब बनवतात। 10 किलो नत्र स्फुरद पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यापासून रेनगन तंत्रज्ञान। रेनगन नावाप्रमाणेच पावसाप्रमाणे पाणी पुरवठा करणारे तंत्रज्ञान आहे। गिअर तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे ती एकसारख्या वेगाने पूर्ण अर्धगोलाकार किंवा कोणत्याही कोनामध्ये फिरते। त्यामुळे हळूवार तुषारामुळे ती सर्व प्रकारच्या पिकाकरता उपयुक्त आहे। ऊस, कपाशी, गवतवर्गीय, ज्वारी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, मिरची, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा इत्यादी लॉन, खेळाचे मैदान इत्यादी पिकासाठी फायद्याचे वापरता येते। रेनमेकर रेनगनचे फायदे। एका जागेवर पंपाच्या दाबानुसार अर्धा ते 1 एकर पर्यंत सिंचन, 7 ते 8 लहान स्प्रिंकलर नोझलचे सिंचन एकाचे रेनगन शक्य होते। लहान स्प्रिंकलरने एका सिंचनानंतर पाईपलाईन 40 फूट समोर सरकविण्याऐवजी 100 ते 140 फूट समोर सरकवता येते। त्यामुळे वेळ व मजुरी शिवाय विजेची सुद्धा बचत होते। नवीन तंत्रज्ञानामुळे वजनात हलके व सुटसुटीत, त्यामुळे हाताळण्यास एकदम सोयीचे असते। वेळेवर पेरणीसाठी शेत तयार करण्यास अत्यंत उपयुक्त। रेनगनने पेरणीपूर्वी हळूवार सिंचन करून शेतीची मशागत केल्यास तणांचा त्रास कमी होतो। उन्हाळी हंगामात रेनगनद्वारे पावसासारखे पाणी देऊन उन्हाळी लागवड कमी पाणी व कमी वेळात शक्य आहे। रेनगनने हळूवार तुषारामुळे झाडांचे पाणी स्वच्छ धुतले जाऊन किडींचा प्रादुर्भाव कमी होतो व पाण्याची फार बचत होते। जमीन खारवट होण्यापासून वाचते। नाजूक रोपांसाठी सिंचनाचा वेग कमी करण्याची सोय। साधारणतः 2 तास रेनगन चालवण्यासाठी 1 इंचापर्यंत पाऊस पडतो व हे प्रमाण आपल्या जमिनीत पुरेसे आहे। रेनमेकरच्या विशिष्ट अडॅप्टरमुळे रेनगन सर्व प्रकारच्या स्प्रिंकलर पाईपला जोडता येते। रेनमेकर रेनगनचा देखभालचा खर्च अत्यंत कमी, संपूर्ण भारतीय बनावटीमुळे सर्व सुट्या भागांची मुबलक प्रमाणात उपलब्ध व विक्रीनंतरची सेवेची हमी। रेनगन वापरण्याची पद्धत। पोर्टेबल सिस्टीम। या पद्धतीत स्प्रिंकलर कपलर पाईपद्वारे रेनगन संपूर्ण शेतामध्ये गरजेनुसार फिरवता येते। सेमी परमनंट सिस्टीम। या पद्धतीत शेताच्या मध्यापासून अंडरग्राउंड HDPE किंवा PVC मेन पाईपलाईन टाकून पंपाच्या दाबानुसार 120 ते 140 फूट अंतरावर आउटलेट काढून स्प्रिंकलर कपलर पाईपद्वारे रेनगन संपूर्ण शेतामध्ये फिरवता येते। परमनंट सिस्टीम।
या पद्धतीत शेताच्या लांबी रुंदी अंडरग्राऊंड मेन व सबमेन HDPE किंवा PVC पाईपलाईन टाकून पंपाच्या दाबानुसार 120 ते 140 फूट अंतरावर आउटलेट काढून रंगीन ध्वनी सिंचन करता येते.